नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे आज मी तुमच्यासमोर एक छान आणि यूजफुल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नवरात्र येत आहे व त्यानंतर मार्गशीर्ष महिना देखील येत आहे. तर त्यासाठी इथे मी श्री महालक्ष्मी मातेसाठी कलश साडी बनवलेली आहे. तर अशी ही महालक्ष्मी मातेसाठी बनवलेली कलश साडी ही मी एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल. याआधी पण मी एक कलश साडीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर चला मग वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी बनवलेली आहे श्री महालक्ष्मी मातेसाठी कलश साडी. तर कलश साडी ही मी एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने, हे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल या इतक्या सोप्या पद्धतीने मी ही कलश साडी बनवलेली आहे. सत्कार समारंभामध्ये जी आपल्याला शाल आणि श्रीफळ भेटलेलं असतं त्या शालेचाच इथे मी वापर केलेला आहे. आणि डीमार्टच्या कॅरी बॅगचा, जी ग्रोसरी कॅरी बॅग असते ना, प्लास्टिकची कॅरी बॅग आपल्याला भेटते, त्या बॅगचाच इथे मी वापर केलेला आहे. आणि इतकी टिकाऊ आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही साडी बनून आपली तयार होणार आहे. तर चला मग. तर इथे मी डीमार्टमध्ये जी आपल्याला कॅरी बॅग भेटते ना प्लास्टिकची, ती मी घेतलेली आहे. आणि त्याची उंची 7 इंच आणि रुंदी 6 इंच अशी मी मापे टाकून घेतलेली आहेत. ही कॅरी बॅग मी 2 फोल्ड केलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर 2 फोल्ड केल्यानंतर अशी सर्व मापे मी टाकून घेतलेली आहेत. आणि जिथे फोल्ड केलेलं आहे त्या भागापासून आपल्याला 7 इंचाचा अर्ध गोलाकार आपल्याला आखून घ्यायचा आहे त्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर. तर अशा पद्धतीने 7 इंचाचं माप टाकत मी हा अर्ध गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. आणि त्यानंतर ही प्लास्टिकची कॅरी बॅग जी आहे ना, ती कट देखील आपल्याला करून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने सर्व मापे टाकून झाल्यानंतर आणि हा अर्ध गोलाकार भाग आपला कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच मापाने बरोबर अस्तर देखील कट करून घ्यायचं आहे. पण अस्तर आपल्याला थोडंसं 1.5 इंच जास्त कट करायचं आहे. अस्तर आणि ती प्लास्टिकची कॅरी बॅग मी एकमेकावर व्यवस्थित सेट केलेली आहे आणि टाचणीनं फिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा जो आकार आहे ना, बरोबर त्याच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून अस्तर आणि प्लास्टिकची कॅरी बॅग हे दोन्ही आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बनवलेली श्री महालक्ष्मी मातेसाठी कलश साडी अशा पद्धतीने तुम्ही जर बाजारात विकत घ्यायला जाल तर तुम्हाला 350 ते 400 या रेंजने तुम्हाला ही साडी भेटून जाईल. तर कशाला 350 ते 400 रुपये खर्च करायचे आहेत? तर अवघ्या 10 ते 15 मिनटातच आपण घरच्या घरी एकदम बाजारात भेटते तशी ही साडी बनवणार आहोत. आणि ती पण वेगळ्या पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही साडी सांगितलेली आहे. आजवर ही ट्रिक, ही पद्धत तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता प्लास्टिकची कॅरी बॅग आणि अस्तर एकमेकाला अटॅच करून झालेलं आहे. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक देखील कट करून मी ही शिलाई मारत अशा पद्धतीने अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा साडीचा खालचा बेस आपला तयार झालेला आहे. त्यानंतर इथे या बेसचा सेंटर पॉईंट आपल्याला काढायचा आहे. तर सेंटर पॉईंटला कट दिलेला आहे आणि चॉकने मार्क देखील केलेला आहे. दोन्ही बाजूकडनं सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर मापे टाकायची आहेत. तर रुंदी 2 इंच असं इतकं माप टाकायचं आहे आणि उंची 3 इंच असं माप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघा 2 इंच आणि 3 इंच अशी मी सर्व मापे टाकून घेतलेली आहे आणि त्याचा एक आयताकृती भाग मी तयार करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने 2 आणि 3 इंच अशी मापे टाकत आयताकृती भाग मी तयार करून घेतलेला आहे आणि त्याला राऊंड शेप पण दिलेला आहे. तर राऊंड शेप द्यायचा आहे आणि तो भाग आपल्याला दुसऱ्या बाजूकडनं छापून देखील घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर दाखवलेला आहे, तुम्ही अस्तरवर देखील माप टाकू शकता. तर अशा पद्धतीने सर्व मापे टाकून झाल्यानंतर मी पाठच्या बाजूला जी अस्तरची बाजू आहे तिथे हे सर्व माप मी छापून घेणार आहे. आणि पुन्हा त्याला फोल्ड करत दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला हे माप छापून घ्यायचं आहे आणि तिथे व्यवस्थित चॉकने मार्क करायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूकडनं असा आपला अर्ध गोलाकार भाग इथे बनून तयार आहे.
आणि त्यानंतर जो अर्धगोलाकार आपण चॉकने मार्क केलेला आहे तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे मी या अर्धगोलाकार भागाला शिलाई देखील मारून घेत आहे। तर अशा पद्धतीने शिलाई आपल्याला का मारायची आहे, कारण की जी आपली प्लास्टिकची बाजू आहे ना तिथे आपल्याला तो अर्धगोलाकार दिसला पाहिजे, याकरता आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे। तर थोडा वेळ तो अर्धगोलाकार भाग जो आहे ना आपला साडीचा खालचा बेस तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे। आणि ज्या फॅब्रिकच्या काठापासून आपल्याला श्री महालक्ष्मी मातेसाठी साडी बनवायची आहे ते फॅब्रिकचे काठ आपल्याला घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने त्याला गोंडे अटॅच होते, ते गोंडे मी कट करून काढलेले आहेत। आणि आता या फॅब्रिकला मी प्लेट्स टाकून घेणार आहे। तर एक एक करून आपल्याला सर्व प्लेट्स या फॅब्रिकला टाकायचे आहेत। तर इथे मी कलश साडी बनवण्यासाठी ज्या काठांचा वापर केलेला आहे ते काठ जी सत्कार समारंभामध्ये आपल्याला शाल भेटते ना त्या शालीच्या काठाचा इथे मी वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही ब्लाऊज पीसचा वगैरे साडीची जे काठ वगैरे असतात ना त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता। तर अशा पद्धतीने बघा या सर्व फॅब्रिकवर मी एक एक करून प्लेट्स टाकून घेणार आहे। आणि आपल्याला प्लेट्स ही फक्त 1-1 इंच इतकी लांबीचीच प्लेट टाकायची आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण या फॅब्रिकला मी सर्व प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आणि त्याला प्रेस देखील करून घेणार आहे, इस्त्री करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने इस्त्री करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर जो साडीचा खालचा बेस आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि अस्तरची बाजू खालच्या बाजूला ठेवायची आहे, जी प्लास्टिकची कॅरीबॅगची बाजू आहे ना ती वरच्या बाजूला ठेवायची आहे। आणि त्यावर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये फॅब्रिकची फ्रिल ही सेट करत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही फ्रिल इथे फॅब्रिकची सेट करायची आहे। जिथे आपला अर्धगोलाकार आहे ना तिथे हे फॅब्रिक ठेवत आपल्याला ही पूर्ण दोन्ही बाजूकडनं फ्रिल जी आहे ना ती टाचणीने अटॅच करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडनं टाचण्यानं मी ही फ्रिल अटॅच करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी यूजफुल असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस मी असे छान छान व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि व्हिडिओला हाईप देखील करायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा सगळ्या बाजूकडनं मी टाचण्याने ही फ्रिल अटॅच करून घेतलेली आहे। आणि फ्रिल अटॅच करत असताना बघा थोड्याशा वाटल्या तर तुम्हाला चुना देखील या फ्रिलला टाकून घ्यायच्या आहेत आणि टाचण्यानं अटॅच करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने टाचण्या अटॅच झाल्यानंतर आपल्याला फॅब्रिकच्या बॅक साईडनं आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे अस्तरवर जो अर्धगोलाकार भाग आपला छापला गेलेला आहे ना बरोबर त्यावर मशीनचा पार्टचा दाब थोडासा उचलत आपल्याला व्यवस्थितरित्या एकदम शिलाई मारून घ्यायची आहे। तर खूप सोप्या पद्धतीने फ्रेंड्स ही साडी बनवून इथे तयार होते। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल अवघ्या 2 मिनिटातच ही पूर्ण फ्रिल पूर्ण फॅब्रिक हे आपल्या साडीच्या बेसला अटॅच करून झालेलं आहे आणि किती सुंदररित्या या प्लेट्स देखील या साडीला बनून तयार आहेत। तर अशा पद्धतीने या पूर्ण प्लेट्स आपल्या या साडीला अटॅच झालेले आहेत। आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं मी शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे हे फॅब्रिक जे आहे ना व्यवस्थितरित्या इथे बसलं जाईल, बिलकुलही हलणार नाही। तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने फ्रेंड्स अवघ्या 10 ते 15 मिनिटातच ही साडी बनून तयार होते। आणि त्यानंतर या टाचण्या ज्या अटॅच केलेल्या आहेत ना त्या काढून घेणार आहे आणि पुन्हा ही साडी बॅक साईडनं बघा अशा पद्धतीने मी पूर्ण प्लेट सेट करत खालच्या बाजूनं पण मी इथे शिलाई मारून घेणार आहे। आधी टाचणीनं अटॅच करून घेतलेलं आहे साडी मध्यभागी, म्हणजे सगळ्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या व्यवस्थित सेट राहतील, हलता कामा नये आणि हलणारही नाहीत। तर अशा पद्धतीने साडीच्या म्हणजे जो अस्तरचा जो भाग आहे ना तिकडनं मी शिलाई मारून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि एकदम सहजरित्या पूर्ण या साडीला खालच्या बाजूकडनं शिलाई माझी मारून झालेली आहे। तुम्हाला हवं असेल तर या साडीचा थोडासा आकार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपली ही साडीचा खालचा बेस जो आहे ना तो बनून तयार आहे। त्यानंतर 5 बाय 5 इंचाचं मी इथे एक चौकोन फॅब्रिक कट करून घेणार आहे।
आणि त्यानंतर जो चौकोन फॅब्रिक आपण कट केलेला आहे ना, त्याच्या खालच्या बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूकडनं, कडेच्या दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. वरच्या बाजूकडनं आपल्याला शिलाई मारायची नाही आहे. तर तिन्ही बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता शिलाई मारून हे फॅब्रिक मी तयार करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जो साडीचा बेस आपण तयार करून ठेवला होता ना, तो घ्यायचा आहे आणि त्यावर हे जे 5 बाय 5 इंचचा आपण चौकोन तयार केलेला आहे ना, ते फॅब्रिक ते व्यवस्थितरित्या सेट करायचं आहे. तर व्यवस्थित असं सेट करत मी इथे टाचण्या अटॅच करून घेणार आहे. टाचण्या अटॅच करून घ्यायच्या आहेत आणि इथे आधी तर मी चौकोनच तयार करणार होते, पण नंतर म्हटलं चौकोन तयार करण्यापेक्षा इथे थोडासा वेगळा आकार आपण देऊया, म्हणून खालच्या बाजूकडनं बघा इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडनं मी कॉर्नर असे फोल्ड केलेले आहेत आणि पंचकोनी असा आकार बनवलेला आहे. तर हा आकार आपला इथे बनून झालेला आहे बघा. टाचण्या माझ्या अटॅच झालेल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी शिलाई मारत हे जे 5 बाय 5 इंचचा आपला चौकोनी भाग आहे ना फॅब्रिकचा, तो व्यवस्थितरित्या या साडीला मी अटॅच करून घेणार आहे शिलाई मारत. तर खूप सुंदररित्या इथे हे फॅब्रिक आपल्या या साडीला अटॅच करून झालेलं आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जे वरचा भाग आहे ना फॅब्रिकचा, तो मी कट करून काढलेला आहे आणि टाचण्या अटॅच केल्या होत्या ना, त्या पण काढून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथे मी अटॅच करणार आहे, माझ्याकडे एक कॉईनची लेस होती, ती कॉईनची लेस मी त्या भागाला अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने कॉईनची लेस मी अटॅच करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी इथे ही आपली श्री महालक्ष्मी मातेची साडी बनली गेलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी अस्तरची एक 2 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे, कारण की साडीच्या वरच्या बाजूला आपल्याला ही पट्टी अटॅच करून व्यवस्थित घ्यायची आहे. तर इथे साडी आपल्याला बांधण्याकरता ही पट्टी अटॅच करायची आहे, म्हणजे व्यवस्थित ही साडी बनली जाईल आणि त्याचे धागेदोरे वगैरे काही निघले जाणार नाही. तर छान अशी इथे तुम्ही बघू शकता ही अस्तरची पट्टी अटॅच झालेली आहे. आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये फोल्ड करत आहे ना, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि शिलाई मारत ही पट्टी पूर्ण या साडीला अटॅच करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने फ्रेंड्स ही पट्टी मी अटॅच करून घेत आहे फोल्ड करत. तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातनं, कोणत्या गावातनं बघत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला देखील समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल आहे की नाही. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुलही विसरायचं नाही आहे. तुम्ही दुसरी कमेंट करू नका, पण श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की करा. तर अशा पद्धतीने पट्टी अटॅच झाल्यानंतर अजून एक मी अस्तरची पट्टी 2 बाय 20 इंचाची कट करून घेतलेली आहे आणि ती जसं व्हिडिओमध्ये मी फोल्ड केलेलं आहे ना, सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायची आहे, कारण की ही पट्टी आपल्याला साडी बांधण्याकरता अटॅच करून घ्यायची आहे. तर खूप सुंदररित्या इथे ही पट्टी आपली बनून तयार आहे. आणि त्यानंतर साडीचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि पट्टीचा देखील सेंटर पॉईंट काढायचा आहे. दोन्ही सेंटर पॉईंट एकमेकाला मॅच करत 2-2 इंच असं माप टाकत त्या भागाला आपल्याला ही पट्टी अटॅच करून शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदररित्या ही पट्टी आपली या साडीला अटॅच करून झालेली आहे आणि साडी देखील किती सुंदररित्या इथे आपली बनून तयार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी साडी बनवलेली आहे आणि त्यावर साजेशी अशी मी ओढणी देखील श्री महालक्ष्मी मातेसाठी बनवलेली आहे. आणि जी ओढणी बनवलेली आहे ना, त्याला असे छोटेसे टसल्स देखील मी लावलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही आपली फ्रिलवाली साडी श्री महालक्ष्मी मातेच्या कलर्ससाठी बनून तयार आहे. आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी मातेला मी बघा अशा पद्धतीने सजवलेला आहे आणि एकही दागिना अजूनपर्यंत घातलेला नाही आहे, तरी पण किती सुंदररित्या आपल्या ह्या श्री महालक्ष्मी मातेचं रूप दिसत आहे. आणि जे गोंडे आणि लटकन जे लावलेले आहेत ना टसल्स, त्यामुळे तर अजूनच छान आणि सुंदर असं ही साडीला आपला लुक आलेला आहे. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सहजरित्या अगदी जे नवशिके जरी असतील ना, त्यांना देखील सहजरित्या ही साडी बनवता येईल अशा पद्धतीने मी समजावून सांगितलेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप पण नक्की करायचं आहे. आणि असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर व्हिडिओमध्ये जेवढ्या पण वस्तू मी दाखवलेल्या आहेत, आंब्याच्या पानाचं तोरण, कमळाचे आसन, छोटे कमळाचे आसन, समई आसन, याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत.
तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.